रंगपंचमीच्या उत्साहात शहरावर दुःखाची सावली पसरवणारी अत्यंत हृदयद्रावक घटना अमरावती शहरात घडली आहे। होळीनिमित्त आंघोळीसाठी गेलेल्या 2 तरुणांचा माळेगाव तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय। या घटनेमुळे बडनेरा परिसरात शोककळा पसरली आहे। 3 मार्च रोजी बडनेरा पोलीस स्टेशन हद्दीत 8 मित्र होळीचा आनंद साजरा केल्यानंतर आंघोळीसाठी माळेगाव तलावात गेले होते। त्यापैकी 2 युवक खोल पाण्यात उतरले। पाण्याचा अचूक अंदाज न आल्यामुळे ते दोघेही पाण्यात बुडाले। सोबत असलेल्या मित्रांनी तातडीने आरडाओरडा करून मदतीचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता। या दुर्घटनेत मृत्यू पावलेले युवक अनुज नितीन खळकर वय 20 वर्ष, कार्तिक प्रदीपराव राऊत वय 19 वर्ष, दोघेही मुदलियार नगर फैजरपुरा अमरावती येथील रहिवासी होते। घटनेची माहिती मिळताच बडनेरा पोलीस स्टेशन येथील पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। स्थानिकांच्या मदतीने दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले। त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह इरविन हॉस्पिटल येथे पाठविण्यात आले आहेत। या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। रंगपंचमीच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। नागरिकांनी तलाव नदी परिसरात जाताना विशेष खबरदारी घ्यावी असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे। माळेगाव एक तलाव आहे हनुमानगडीच्या पुढे डोंगरामध्ये। तिथे 8 मुले होळी खेळून संध्याकाळी 4च्या सुमारास आंघोळीसाठी गेली होती आणि खेळता खेळता त्यातील 2 मुले खोल पाण्यात गेली आणि मग त्याच्यामध्ये तिथं ते बुडले। पाण्याचा अंदाज आला नसेल त्यांना। त्यानंतर आम्हाला 6 वाजता बडनेरा पोलीस स्टेशनला माहिती कळाली। त्यानंतर ताबडतोब आमचे अधिकारी, आमचे माकोडे PSI, PI गीते साहेब, मी तसंच ACP साहेब, DCP साहेब सगळ्यांनी तिथे व्हिजिट केली। परंतु तिथे बॉडी खोल पाण्यात गेल्या, दोघांच्या बॉड्या खोल पाण्यात गेल्या होत्या, त्यामुळं त्या दिसत नव्हत्या। बऱ्याच फायर ब्रिगेडने बरेच प्रयत्न केले, लोखंडी आकडे टाकून त्यांना काढण्याचा प्रयत्न केला, गळ टाकून काढण्याचा प्रयत्न केला, पण ते काही निघत नव्हते। डिझास्टर टीमसुद्धा आली। मग रात्री साधारणतः 10:30-11च्या सुमारास त्या बोड्या गळायला लागल्या आणि त्या वर काढलेल्या आहेत। त्यातील दोघांच्या जण जे मृत्यू पावलेले आहेत त्यांचे नाव अनुज खळेकर वय 19 वर्ष आणि दुसरा कार्तिक राऊत असं आहे। दोघंही मुदलियार नगर फैजरपुरा हद्दीत राहतात। अशी दुर्दैवी घटना काल घडलेली आहे। त्याच्या दोघांच्या बॉड्या काढून रात्रीच त्या इरविनला पाठवल्या होत्या। दोघांचे वेगवेगळे मर्ग दाखल करून त्याचा आता पुढील तपास आम्ही करत आहोत।